चला परमिट घेतले 4 चिकन राईस चिकन गहू आहे भूतानला आल्या होता तिथे टाकाला 70 रुपये लिटर कॅन्टीन जॅक बघ. चला आता फायनली निघतो आम्ही आमच्या. आता चाललो आम्ही भूतानला भूता बघायला. ते भूताने एक ओळख केली आमच्याशी. बघू आता काय गेले की समजेल कसा ग. येणे ड्रायव्हर जाम झोपले सर्दीच्या ग का मजा कर एन्जॉय. हे भूतान लाव लावलेला भूतान सामाई सगळा भरले. भेटू आपण हायवेला निघलो बाहेर. बघ कसं डोंगर आता थंड वाटते जरा एसी मुले बाहेर नाही गेले उला मधीनच गाणी आणि आता हायवे टच. आता जाऊ भूटानचा रस्ता तेव्हा बी येताना योच रस्ता होता आपल्याला. किती किलोमीटर गेले ना तुमचे हा गे टकते का डिझेल कॅमेरा हो 360 तो वाकपडाच काय भेटे नाही तुला असं ना तुम्ही कपरावाली जेवायची हो. तुम्ही कॅमेरा घेतला तर आली तर तुम्ही कॅमेरा नाही ना. चला बाहेर निघू. मेन रोडला काय नजारा असेल दाखवतो ना. ते सेम हायवे भूटानला पोचतो ना तो डायरेक्ट. आता आम्ही बघ आता दार्जिलिंग रोडला चालले इकडे बी सगळी शेतीच हे या दार्जिलिंगला का भूतानला भूतानला चालले आहो. हंगरी पॉइंट बी आहे यो. कवरा धान नुसता धान हे साईडला बी ना म्हशी बी ना रोड बघा कवरा गावठी एकदम मस्त. गावठी म्हणजे गावाचा सायकल रायडर त्या पोऱ्या बी विजा बसवले पुरं. पोहोचू आता 1 तासान भूटानला. बघ ते खेळ दिसते ते नॅशनल पार्क ते जावाचा निघाचा लगेच बस गाडी पोचली बस झाली भूटानला ना सचिंदा. बाहेर देशांत जाऊ नये असं वाटेल गाडी बिजा घेऊ पाहिजे अजून. हे काय आंबविले बघ गौर हे बघ दिसता ग तुम्हाला नसेल दिसत डोलं नाही तुम्हाला येन रे या ना व्हिडिओवाल्या ना. चला बघू पुरं जाऊन अजून काही दिसते का दाखवते शॉर्ट मध्ये. नाही तर नॅनो आमचा रागावले ना बाई 9 वाजेपर्यंत झोपली याला नाही पाया पराला. आता गावागाव आलो गाडी टेस्ट करायला झाली आमची बघा कशी त्यानं उरू कशी गती होतं बोले. हे बघ कसा रस्ता आहे बघ रस्ता बघा माहीत परत मागची काच जेली पुरं डोंगरान राईट साईडला ती दाखवली तुम्हाला लक्ष. हे बघ कसा गोल्डन बातले ब्राऊन राईस. कारण त्याने गेम ओव्हर घेतले डायरेक्ट जाम जिंकले पैसे डायरेक्ट ट्रिपचे पैसे करे तेव्हा डोंगर ते बघ. बघ कसा मस्त सीन बघ कसं याला बोलतात रोड ट्रिप. काय बी घुसवाचा डायरेक्ट बाहेर देशात चालल्या होता भूटानला. हे बघ 2 घरी ओरक्यांचं तेच घरी बोललो ना. पुरं डोंगराची जवळ जाता मग डोंगर दाखवतो तुम्ही तो बघलं नसतील. बघा लोक कसा बाहेर गावाच्या एरियांच्या डोंगरा बघा कशी वातावरण. आता सचिन पाटील पण रील्स बनवतो समोरच्या गाडी येईल सुसाट येईल त्याला पण हात ते हो कसं डोंगर त्याच गावाचा एंट्री त्याच काय तरी नजारा बघा ना गौरव शेतात पण बघा. थांबल्या जरा एक दुकान दिसला खावाला येत आहो. हे येते ना वटाण घरा रोज वाटाणच नाही घरी वाटाण घरा रोज वाटाणच. कोकोनट लड्डूचे बरंच येते तू त्याच खाशील का फक्त. काजू आहे बघ इम्पोर्टेड वाटाणा बी ना त्याचे ना उलट लायाचे बेस्ट. चला येताव काही बी निघताव
त्याला घेतला का मला बोरकूट घेतले. बोरकूट दाखवते ना तुम्हाला, जुनी आठवण बोरकूट. एक खोल रा खोल. करंदाला घेतले मेन. दे रे त्या खावाला, दे इकडं. बोरकूट दाखवते ना तुम्हाला. हे बा कसं बोरकूट, जुनी आठवण, लाल जुबान पर पावडर. चला ना जवळ 4 का 5 किलोमीटर भूटान. चल भैया टाटा. बघा भूटानची पहिलो आता बॉर्डर ही सीमा. बॉर्डर सीमा बॉर्डर. आता थांबवलं आम्हाला चेक पॉइंटला. मुंबई से एंट्री नहीं की है सर. गाड़ी इधर नहीं सर, आप चेक करना पड़ेगा सर. वो पीछे वो जो गाड़ी लगा है ना सर, हाँ वो हम उसके आगे. ओके थँक्यू. वही कैमरे में आएगा, फिर कैसे आ गया वो. ठीक आहे करते. आता एंट्री बिंट्री करू का बघू त्या, मग पुढे जाऊ. आपण का फर्स्ट टाइम आल्या बाहेर देशात, आपल्या काही माहित नाही. अरे त्याने इचरला कास आहे माझ्यावर बघ. अरे सांग ना डायरेक्ट मुंबई से. नाही मामा वाटत तू कामाक काय सांगते का. अरे तू काही वेगळा बोलशील तर म्हणून तुलाच बोलून दे. चला आता एंट्री करू कसा का बघू. काय सण चला केली एंट्री, सगळं चेक बिक केलं. आधार कार्ड विधार कार्ड. आता पुरं जाऊन बोलते परत चेक करतील. हे चेक पोस्ट आहे ना का काय बी व्हिडिओ करते व्हिडिओ पण बोलते व्हिडिओ त्यांचा. या त्याला सिक्युरिटी म्हणून त्याचा व्हिडिओ नको करू. बघ काम चालू आहे 5 स्टार 7 स्टार होतो. आता भूटानची चेकपोस्ट होली, पण भूटान अजून 1 किलोमीटर पुरं. चला पुरं जाऊन बरं बिरब दिसते का बघू, दाखवते तुम्हाला. तुम्ही तर बघला नसेल. मग फॉरेस्ट एरिया नेलो आपण. तुम्हाला बाहेरच्या दाखवते कसा मी. परत आता चेक पॉइंट आहे हो. चेक करता हो, पुढं जाता हो. पुरं काही असेल बघा का बघू, नाही तर लगेच निघू. कसा भूटान मस्त शांत ना सुंदर. हे बघा अशी गाडी लावली पार्किंगला. त्यावेळी काहीतरी प्रोसेस करताना दोघं गेल्यान. करंदाना मी इथं करंदा गाडीने बसले, निघल्या बाहेर असंच बघायला नजारा. बघू पुरं एकूच पॉईंट ना मग निघू. डायरेक्ट वाराणसी जावाचा 11 किलोमीटर. बघू जवरा कपत्याला तेवढा कापू, वाराणसीचं दर्शन घेऊ, मग डायरेक्ट घरी बस जिरली. चला परमिट घेतल्यान 4. हे आपले विजिटर गार्डन 7 किलोमीटर फक्त आतमध्ये जाता येईल. 7 किलोमीटरच्या आतमध्ये बघता काही फिरार का आहे की नाही. गपचूप मग वाराणसी रोड लेअर केला. फॉरेनरला आल्या असं तरी फॉरेनला इच्छा तर पुरी होली. गाडी घेऊन फॉरेनला आल्या. गुंदोलचा फर्स्ट गाडी घेऊन घोडा जेवढल्या. बस 7 किलोमीटर पक्का आला. चला आता पुढे जाऊन बघू काही दिसते का. 5 किलोमीटर जाऊ. 5 किलोमीटर जाऊ. चला निघले आता. बघता पुरं काही गाडीने बसल्या. एक कांड होला आमच्या गॅस बोलते क्या बॉम्बला आहे क्या. बॉम्बला आहे बरं. बरं मॅक्स स्पीड 40. वाघ बघ, पहिलाच वाघ दिसला आम्हाला समोर. पेंडा का ते वाघ. पुरं बघू अजून कोण दिसते. वाघीन दिसते, सिंह दिसते, सिंह दिसते. शेर तर आम्ही येऊ चौघ. इकडं परमिटचा म्हणजे कसं त्यांची बीजे गेटवर का परमिट. 7 किलोमीटर आतमध्ये असेल काही. दरी कोसळले सगळा. पेट्रोल आम्ही येताना भरू ना. अरे मस्त असतं या. तुम्हाला दाखवू दे पेट्रोल डिझेलची काय प्राईस आहे आपल्यापासून. आपल्याला एकच येतं म्हणून तरी स्वस्त देतात. मेला मोद्या छान बघताव काही हे की नाही तर एलिआर केला बोलून येऊ. झेंडे लिवल्या. यज्ञेशला ऑर्डर मांडव घालती की रे दिसत नाही. अंशा दिसते बघा. यज्ञेशला ऑर्डर होती ती बघ मांडव घेतली. हे बघ यज्ञेश हेलता गेल्या महिन्यात. अरे बघा टॅक्सी बनवले ना एलएक्स बिलक्स अशाच वापरतात काय बी पार्किंग करतात.
लँड क्रुझर गेली एक टॅक्सी तर वरती येल्या कान बोन जात असं कनी घाटानं ल्याव तू पुरं बघ रे नॅनू तू नको गाड बघू आने का तो सब पेपर लेके आने का चला बिजा काही आहे का पुरं बघता हो मीट बना के जाने का कवरा भारी बसीन से जाने का गावान कंची तरी शाला वाटते डोरेमोनचा बिजा एक बापू दिसला वातावरण थंडा बाहेर गेल्या असं वाटते ना मस्त नाही तर आपला इंडिया इथं गुटकत क थुकतान क थुकतान मावा खाताना कया बी थुकतान बाबा कवरा भारी दुकाना पण तशीच वाटतं ना पण एकदम इम्पोर्टेड नाही सगळं इम्पोर्टेड आहे ना काही बी घुस काय घरी परमिट 7 गाडी किलोमीटर चालू का मी काय आता नाही आता लोकेशन बघा ना अरे अरे पोहोचले त्याला बघता काही ठिकाण की नाही तर वळावं लागेल वाटते चल पुरे काय चला लास्ट चेक पॉईंट आहे आतपर्यंतच आता त्या सिटी आहे एक सिटी म्हणजे जरा परमिट काय भेट हा ना जाऊ दे आतमध्ये जा ना तू ब्लॉगर असं कसं तसा नाही जावाचा असेल तर जातो म्हणा परमिट परमिटच्या इथून डोल मारा तुम्ही चल वालो खोटा बोलते चल फसो तर डायरेक्ट तुम्ही म्हणा 360 बघू काय या कारला भेटते का आपल्याला व्हिडिओ 360ची पुरं जाऊन काहीतरी खावाचा बोलते भूटानला आल्या होतं भूटानचा टेस्ट करू काही नाही भूटानला या सध्या हा वरती चलतो तो ना जाऊन येवायचा का पहिले काय करायचं खावाचा कसा कारण दादू तू कटाळले बघ बिअर बघ कवरे बघ दुकानं निघतात त्यामध्ये गाडी केली पार्किंगला हे बघ अशी गाडी आता यांचा रेस्टॉरंट ते जेवाचा वाटते काही नाही रेस्टॉरंट बिस्टॉरंट काय बिअर बीर सगळं ऐकतात दाखवते बघ मिरची बी नाही बोंग्याची बोटी काला माझा बापा सांगतो मशीन हे बघ बघू काही भेटते काय भूटानचा स्पेशल या मांगोले ॲपल ज्यूस काही कवरा काही भेटते आहे मांगोले काही बी पिऊ खाऊ ना निघू दुपारा जेव्हा बनवायचा कॅन्सल भूटानचा खाऊ कसा आणले यो सूप आणले सगळी एक मी पिऊ के सब नहीं आम लेगा ना हा चिंता मत करो आम लेगा ना हो बघवा रे सूप दे टोपला भरून शिर दिले चिकन सूप ना चिकन चिल्ली बघू कशी लागते भूटानची चिल्ली खाता क्लिअर सूप दिले चिल्ली वेली कवा ना खपली का काही समजला नाही सूप तर भारी आहे प्लस सूप पिताव मस्त उभारलेला पाणी मिड डे खर चिकन राईस का चिकन गहू आहे आपला दिला ना बघू जे आपला जाम म्हणे घरी तो कवा फुगलात ता कवा शिजलात ता चल खाऊ ना निघू भूटान फिरायचा ना अजून चल निघता होता डायरेक्ट गेटवर भूटानचे खालते पोटोगाराला जेवलो मस्त राईस भारी होता राईस नव्हता गहू होतं ते उकर गेलं गहू काढ्या चिकन मध्ये चला भेटू कालती गेटू आता फोटो कसा निघतो भूतानला आल्या होता डिझेल टाकायला 70 रुपये लिटर भूतान आपल्याला इकच येते ना आपल्यापासून स्वस्त इथे बघा म्हणजे आपली लुटमारी कवरी करते सरकार मेला मोद्या 70 रुपये डिझेल सर टाकून जेव पटकन म्हणजे 20 रुपये वाचतात डॅन्सिंग जॅक बघ बरं भरून जे एकदा 70 रुपये लिटर ना आम्ही फुल कराव रनिंग जाऊ जामू नाही इकडं म्हणजे जाम येते पेट्रोल इकडे 1800 रुपयाचा 70 रुपये लिटर आहे ना आपल्याला इकडे जेवण आपल्या 70 बा कारण नाचते
त्या टाकून निघू काही भूटानची गेटो खालती तिकडं फोटो काढून रामदे तो पेंड्रॉय चला भूतानशा निघलो बाहेर जेवलो त्यांचा मस्त होतं चायनीज आणि पेंड्रॉय पेंड्रॉय गेले इकडं रामदे तो पेंड्रॉय काही कामाचा नव्हता तसा बी तुम्हीच गॉगल करले ना कापला. अरे आणि करंदानी करले चला भेटू आता आपण काय जाऊ ना गॉगल होता आहे का काय जाऊ ना कणाला वायर बाबा आजम रत्नागिरी नाही रे मला तुम्ही काली वायर रे खाली वायर बॅगीन तर जाऊ काय तरी माझी वायर काय चला निघलो बाहेर एकदा भूतानच्या भूतान आता भेटू आपण वाराणसीला डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉग मध्ये चला त्या मजा केली आम्ही तुम्ही बी करा जमला तर तुम्हाला नाही ना हा त्यांना बोल काही लास्ट जिरली